नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत +40 चा फॉर्म्युला। अबॅकस लेवल 2 मधला +40 चा फॉर्म्युला। मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला +90 पासून +50 पर्यंतचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला शिकवले आहेत। जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर ते सुद्धा व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, त्याचबरोबर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आजच्या फॉर्म्युलामध्ये मी तुम्हाला कॉम्बिनेशन फॉर्म्युलाही शिकवणार आहे। ऍडेड प्लस म्हणजे 100 शी रिलेटेड आणि 10 शी रिलेटेड दोन्ही सुद्धा कॉम्बिनेशन फॉर्म्युला सुद्धा एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। ओके, चला तर मग पाहूया +40 चा फॉर्म्युला अबॅकस टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो। आपण अबॅकस लेवल 1 मध्ये +4 चा फॉर्म्युला बघितला होता। सेम असतो +40 चा फॉर्म्युला, काहीच डिफरन्स नाहीये। ऍड करायचे 0 मीन्स 4 चे होतील 40, 10 चे होतील 100 आणि 6 चे होतील 60। हे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगतच आहे, तर तुम्ही प्लीज बोर होऊ नका। हे यासाठी शिकवते, तुम्हाला कुठेच अशा पद्धतीने शिकवलं जाणार नाही आणि मला वाटतं की YouTube वर कुठेच असे व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे तुम्हाला भेटणार नाही। तर पूर्ण व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप घरी बसून अबॅकस शिका। उडी मारायला जाल तर नक्कीच पडाल, एकदमच उडी मारायला जाऊ नका, स्टेप बाय स्टेप शिका। आता बघा +4 चा फॉर्म्युला आहे +10 - 6। ओके, तसाच असतो +40 चा फॉर्म्युला। +40 चा फॉर्म्युला आहे +100 - 60। समजा आता हे माझे फिंगर्स 10 नसून 100 आहे, तर 100 + 100 - 60 केले तर आले 4 मीन्स हे 40। ओके, तर अशा पद्धतीने +40 चा फॉर्म्युला आहे +100 - 60। आता या क्वेश्चन्सच्या थ्रू प्रत्येक फॉर्म्युला मी पूर्णपणे समजावणार आहे। हा सुद्धा फॉर्म्युला येईल आणि त्याच्यामध्ये मागचे सुद्धा फॉर्म्युला रिवाइज होणार आहे, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊया। फर्स्ट क्वेश्चन आहे 20 + 50। तर इथे फर्स्ट मी घेतले हे 20 + 50, देन हे +50 + 40 जो आजचा फॉर्म्युला आहे। +40 चा फॉर्म्युला आहे +100 - 60। +100 - 60। ओके, नेक्स्ट आहे +30, तर हे +30 +2। आता युनिट बिट्सचा वापर करणार, +2 +5, तर हे +5। आता पहा +4 आहे। आता इथे युनिट पण नाहीये, टेन्स पण नाहीये, कारण आपल्याला +4 साठी फॉर्म्युला काय यूज करावा लागतो, +10 - 6। पण इथे 10 पण नाहीये, तर काय करणार, त्यावेळेस आपल्याला कॉम्बिनेशन यूज करायचंय। इथे आपण काय करणार, +10 करताना +50 - 40 करणार, म्हणजे हे +10 ऍड झाले आणि आपल्याला आता -6 करायचे। ओके, या आधीच्या व्हिडिओज मध्ये मी कॉम्बिनेशन फॉर्म्युला शिकवलेला आहे तुम्हाला, तर हा त्यातलाच कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे अबॅकस लेवल 1 चा, फक्त हा 100 शी रिलेटेड आहे। ओके, आता इथे हे आपण +4 केले, आता आपल्याला घ्यायचे +3, तर हे +3 मीन्स आपला आन्सर येतं 154। 154। नक्कीच तुम्हाला खूपच इझिली मी तुम्हाला शिकवते, एकदम सोप्या पद्धतीने शिकवत आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा जर खरंच तुम्हाला अबॅकस शिकायचं असेल तर। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। इथं फर्स्ट दिलेला आहे 70, तर हे 70 +10 +10 +40 साठी फॉर्म्युला आहे +100 - 60। नेक्स्ट इज -20, तर -20 डायरेक्टली करणार -20। नेक्स्ट +7, आता युनिट्सचा यूज करा, +7 +1 +4 साठी +10 - 6। नेक्स्ट इज -2, देन हे -2। आपला आन्सर येतं 110। इथे बीट्स नाहीये, आन्सर लाईनला एकही बीट युनिट्स मधले टच नाहीये, तर इथे 0 अजून करायचंय, तर इथे येईल 110। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 90, हे 90 +40 साठी +100 - 60। नेक्स्ट इज +50, तो +50 +10 +9, हे +9 +4। पहा आता इथे आपल्याला जे मी +4 चा आधीचा फॉर्म्युला शिकवलाय, +4 = +10 - 6 असतं, पण इथं +10 साठी नाहीच आहे, बीट्सच नाहीये, तर आता बीट्स क्रिएट करायचे। आपल्याला इथं +10 साठी काय करायचंय, +100 - 90 करायचंय, मीन्स हे झालं कॉम्बिनेशन फॉर्म्युला। आणि हा +100 - 90 केलं म्हणजे आपले किती ऍड झाले, 10 ऍड झाले, आणि इथे 1 मायनस करायचे, कारण आपल्याला काय करायचं, आपल्याला +4 ऍड करायचे, तर इथे 6 मायनस करायचे।
ओके, ऑलरेडी 9 होते, आपल्याला +4 करायचं होतं, तर मी इथे 90 मायनस केले, +100 मायनस 90 मायनस 6. आता इथे मी तुम्हाला लिहूनही दाखवते खाली, इथे +100 मायनस 90 अँड मायनस 6. ओके, म्हणजे 90 मायनस केले आणि 6 मायनस केले, तर आपले ऍड 4 होतील. ओके, नक्कीच तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल. पुन्हा मी पुढे सुद्धा पुन्हा रिवाइज करणार आहे. नेक्स्ट आहे +5, तर इथे +5 साठी डायरेक्टली हे +5 घेणार. नेक्स्ट इज +1, तर हे +1. ओके, तर आपला आन्सर येईल 200. इथे 0 आहे कारण इथे बीट्स नाहीये, आन्सर लाईनला टच नाही झालेत आणि हे नाही, तर 209 हे आपला आन्सर येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 80 + 10 + 40 - 20 + 8 + 1 + 4 - 2. पहा, आता हे घेतले मी 80 + 10, तर हे +10 + 40 साठी +100 - 60. नेक्स्ट इज -20, तर हे -20 + 8, हे +8 + 1 + 4 साठी +10 - 6. नेक्स्ट इज -2, देन -2, मीन्स आपला आन्सर येतो 121. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 + 50 + 60. आता बघा +60 साठी इथे बीट्स नाहीये. बीट्स का नाहीये? कारण जरी आपण फॉर्म्युला ऑलरेडी इथे बीट्स नाही आणि जरी फॉर्म्युला यूज केला, +60 चा फॉर्म्युला काय आहे? +100 - 40, तर -40 साठी पण बीट नाहीये. यावेळेस आता कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. इथे येईल +100 - 50 + 10, +100 - 50 + 10 झाले +60. ओके, नेक्स्ट इज +50, हे +50 + 70 साठी +100 - 30, हा फॉर्म्युला यूज केला जाईल. नेक्स्ट आहे इथं +9, तर हे +9 + 4, आता +4 साठी +10 - 6. ओके, +10 - 6. आता करायचे -9 चा आपला फॉर्म्युला आहे -10 + 1. ओके, आपला आन्सर येईल 254. ओके, अशा पद्धतीने खूपच सोप्या रीतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो अबॅकस टूलवर. पूर्णपणे जर प्रॅक्टिस केली, तुम्ही पूर्णपणे समजून घेतला, तर नक्कीच तुम्ही कॅल्क्युलेटर पेक्षाही जास्त स्पीडने कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आज आपला +40 चा फॉर्म्युला कंप्लीट झालेला आहे. घरी प्रॅक्टिस करत राहा. जर तुम्हाला अबॅकस घरी बसून शिकायचं असेल तर प्रॅक्टिसला जसं कष्टाला पर्याय नाहीये, तसं प्रॅक्टिससाठी सुद्धा काहीच पर्याय नाहीये. तर सराव करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. सराव केला तरच तुम्हाला घरी बसून अबॅकस शिकता येईल. ओके, आज आपला +40 चा फॉर्म्युला कंप्लीट झालेला आहे. उद्या भेटूया +30 चा फॉर्म्युला घेऊन. तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्सच्या थ्रू मला सांगा. काही वेगळे तुम्हाला ऍड ऑन करायचं असेल, काही वेगळं शिकवावं असं वाटत असेल, ते सुद्धा सांगा. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल. जर तुम्हाला काही वेगळं शिकायचं असेल तर समजावण्याचं, काही त्रुटी असतील तर तेही सांगा, डाऊट्स असतील तर तेही सांगा कमेंटच्या थ्रू. कारण तुमच्या एका कमेंट्सने मलाही ग्रुप येतं की जे प्रेक्षक आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत, ते व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत. ओके, त्यामुळे मलाही अजून व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ग्रुप येतो. सो आजचा हा व्हिडिओ +40 चा आपला कंप्लीट झालेला आहे. घरीही प्रॅक्टिस करत राहा. आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. उद्या भेटूया +30 चा फॉर्म्युला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.